अहिल्यानगरच्या तरुणाईच्या हातात बेड्या नको तर रोजगार हवा, अशी प्रतिक्रिया अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावर दिली आहे। मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरात वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी रविवारी झालेल्या जनआक्रोश मोर्चात बोलताना तरुणांना चिथावणी देत आपला देश धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्यातील 2-4 जण आत गेले तरी काही हरकत नाही असं वक्तव्य केलंय। भारतीय संविधानानुसार लोकशाही प्रक्रियेने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून ही भाषा अजिबात अपेक्षित नाही। आजच्या काळात नगरच्या तरुणाईच्या हातात बेड्या नाही तर चांगल्या रोजगाराची गरज आहे। दुर्दैवाने विद्यमान लोकप्रतिनिधींना आपल्या संविधानिक जबाबदारीचं भान राहिलं नाही, हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे। अभिषेक कळमकर म्हणाले की गेली अनेक वर्ष स्वतःला कथित विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीनंतर भूमिका बदलली। आता ते शहर विकासावर रोजगारावर शब्दही बोलायला तयार नाही, उलट ते जाहीर व्यासपीठावर तरुणाईला आत जाण्याची तयारी ठेवा असं आवाहन करतायत। हे विरोधाभासी आहे। कोणत्याही सुज्ञ नागरिकाला ही भूमिका पसणारी नाही। अहिल्यानगरमधील हजारो युवक चांगल्या रोजगारासाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरला जात आहेत। याला कारण अहिल्यानगर शहरात रोजगाराच्या संधीच नाहीये। ही वस्तुस्थिती असताना राहिलेल्या तरुणाईला कायदा हातात घेऊन तुरुंगात जाण्याचं आवाहन केलं जात असेल तर कोणते पालक आपल्या मुलांना घराबाहेर सोडेल, याचा विचार आणि आत्मपरीक्षण लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे। देश महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण दल, पोलीस दल सक्षम आहे। तरुणाईने आपली ऊर्जा देशाच्या विकासासाठी खर्च केली पाहिजे। नगरकरांनी संविधानिक जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे। तुम्ही एकीकडे संविधानाची भाषा बोलता आणि दुसरीकडे तरुणाईला कायदा हातात घेण्याच्या सूचना करतात, अशी टीका अभिषेक कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।